ठाण्यातल्या पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या त्यामुळे वाहतूक कोंडी होतीये। अचानक पेट्रोल मिळणं बंद झालं किंवा भाव वाढले तर पंचायत नको म्हणून प्रचंड उन्हात देखील पेट्रोलसाठी लोक रांगा लावतायत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सध्या हरिनिवास सर्कलला आहे आणि हरिनिवास सर्कलला जे दोन पेट्रोल पंप आहेत त्या दोन्ही पेट्रोल पंपवर सध्या प्रचंड वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। एका बाजूला जर आपण पाहिलं तर एक पेट्रोलचा टँकर या ठिकाणी आलेला आहे आणि कारण जे सांगितलं जाते ते हेच आहे की आता पेट्रोल पंप मालकांना देखील दिवसाला एकच पेट्रोलचा टँकर मिळतो आहे। कंपनीकडून एक टँकर येत असल्यामुळे इतर दिवसभर जी मालाचा पुरवठा आहे किंवा पेट्रोल डिझेलचा पुरवठा आहे तो आता आधीसारखा होत नाही आहे। आपण असंच चालत पुढे जाणार आहोत। ही जी लाईन आहे ती या दुचाकी चालकांची लाईन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे आणि ही लाईन देखील अगदी 600 ते 700 मीटर लांबपर्यंत पोहोचलेली आहे। एका बाजूला हे एक पेट्रोल पंप आहे ज्यामध्ये या वाहनांच्या म्हणजे या दुचाकी चालकांच्या रांगा लागलेल्या आहेत, तर याच्या समोर देखील असंच एक पेट्रोल पंप आहे आणि त्या समोरच्या पेट्रोल पंपवर देखील आपल्याला बघायला मिळतील की अशाच वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। कारण की पेट्रोल कधी संपेल किंवा पेट्रोल याच्या पुढे मिळणार की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पेट्रोल पंपवर वाहनांच्या दुचाकीस्वारांच्या चारचाकीस्वार रांगा लागलेल्या आहेत। पेट्रोल मिळणार की नाही किंवा पेट्रोलचे भाव वाढतील का हे दोन प्रश्न जनसामान्यांना सतावत आहेत, त्यामुळेच या रांगा लागल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। अभी उसी सिलसिले में ज़रा टाकी फुल करेंगे तो बेटर होगा, क्योंकि रोज़मर्रा की ज़िंदगी में पेट्रोल ज़रूरी है ना। बच्चों को स्कूल छोड़ना, कहीं पे इमरजेंसी जाना, तो पेट्रोल के सिवा तो कुछ काम होगा नहीं। तो इसलिए अभी देखो अभी लाइन में खड़े हैं, अभी इतनी और धूप भी बहुत है, 40 डिग्री 38 डिग्री धूप है, तो बहुत तकलीफ हो रही है। भाव वाढतील असं वाटतंय म्हणून पेट्रोलसाठी लोकांनी लाईनला सुरुवात केली। भाव आता वाढेल असं आम्हाला ऐकायला असं मेसेज फिरतोय सर्वकडे बोलून 1 तारखेपासून आणि अजूनपर्यंत पेट्रोल आम्हाला भेटतोय बोललो। बीडमध्ये पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्यानं पेट्रोल पंपावर गर्दी दिसत नाहीये। मात्र सीएनजी पुरवठा करणारी वाहनं एक दिवसाआड येत असल्यानं सीएनजी पंपावर वाहनांच्या 1 ते 1.5 किलोमीटर रांगा आहेत। जिल्ह्याभरात सीएनजीचे 8 पंप असून या सगळ्या पंपांवर सीएनजी पुरवठा विस्कळीत झाल्यानं वाहनधारकांची तारांबळ उडतीये। बीडमध्ये पेट्रोल आणि डिझेलकरिता समाधानकारक असं चित्र पाहायला मिळत असलं तरी दुसरीकडे मात्र सीएनजीसाठी जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरची रांग जी आहे ती पाहायला मिळते आहे। सकाळपासूनच सीएनजी फिल करण्यासाठी वाहनधारकांची अशी कसरत जी आहे ती पाहायला मिळते। तासनतास रांग जी आहे ती सध्या सीएनजीच्या या पंपाच्या बाहेर पाहायला मिळते, कारण की सीएनजीचा पुरवठा करणारे जे वाहन आहे सीएनजीचे टँक जे आहे ते घेऊन येणारं वाहन हे जवळपास 1 दिवसाआड येते आणि त्यामुळे सध्या सीएनजीच्या पंपाबाहेर अशी वाहनांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। वाहनधारकांना जवळपास तासनतास या ठिकाणी उभं राहावं लागतंय। काय सांगाल, किती वेळ झालाय तुम्हाला इथे आणि काय सध्याची परिस्थिती आहे? नाही म्हणता पाऊण तास झाला आहे आम्ही या लाईनीमध्ये उभं आहे आणि खरं म्हणू तर 1-1.5 तासापूर्वी मी जालन्याहून आलेलो आहे बीडसाठी। रेंटल आम्ही टॅक्सी म्हणून गाडी चालवतो, तर आंबडला रस्त्यामध्ये शहागडला जेवढ्या पॉईंटला आम्ही गेलेलो आहे तेवढ्या सर्व पॉईंटला नुसतं पेट्रोलची आणि डिझेलची कमतरता भासली गेली, त्यामुळं खूप प्रॉब्लेम झाले रस्त्याला। कसं पहिले सीएनजी कसं मिळायचं, आता मात्र कसं मिळायचं? नेहमी म्हणजे लईतले अर्धा तासामध्ये जिकडे तिकडे व्हायचं, पण आता 1.5 तासाच्या वरती झालं आहे, अजूनही काही सीएनजी भेटलेला नाही लाईनीमध्येच। आम्ही तर काल मी 1.5 तास थांबलो, पुढे नंबर आला की सीएनजी संपला। म्हणजे असं आता पण 1-1.5 तास झालं थांबलेलो, अजूनपर्यंत आता नंबरचं काही गॅरंटी वाटत नाही। सीएनजी भेटेल किंवा नाही सांगता येत नाही। पुढची बातमी पाहूया। एका बाजूला पेट्रोल डिझेलच्या टंचाईची चर्चा सुरू होत असताना खासगी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवायला सुरुवात केली आहे। नयारा या खासगी कंपनीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल प्रति लिटर 5 रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर 3 रुपयांनी महाग झालंय। नयारा कंपनीच्या पंपावर आज सकाळपासून पेट्रोल प्रति लिटर 109 रुपये 27 पैसे तर डिझेल 93 रुपये 58 पैसे एवढ्या दरानं मिळत आहे। दरम्यान काही वाहन चालकांनी पेट्रोलच्या दराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी दर वाढवले तरी चालेल मात्र गर्दीपासून सुटका करा अशी इच्छा व्यक्त केली आहे। आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया।